धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं कसं आहे मोहर आमची माती सेटिंगचं पिरियड आहे सेटिंग जास्त सेटिंग छोटे हिरवे दिसत आहेत 1 आणि 2 हे आंबे सेट व्हायला लागलेत आता इथं छान दिसते तुम्हाला हे बघा असे आंबे आता सेट व्हायला लागले ते 1 2 3 4 एका फांदीला अशा पद्धतीनं त्यांचं सेटिंग आता चालू झालेलं आहे. आज 13 तारीख आहे 13 जानेवारी आहे. असं मोहर आहे सगळीकडं पूर्ण बाग तुम्ही बघत असाल तर अशी पूर्ण मोहरानं भर कुठे पण बघा. आणि सबंध बागेमध्ये अशी परिस्थिती आहे पण तेवढं फास्ट प्रमाणात सेटिंग काय दिसत नाही तुम्ही जर हे बघितलं तर. आता विषय असा राहतो ह्या काळात काय करायला पाहिजे फवारणी वगैरे काय करायला पाहिजे तर आभाळ आले आणि आज थंडी अजून तरी सुरू झालेली नाही. आता वेळ होऊन सुद्धा अंधार पडायला लागला आहे तरी पण थंडी नाही आहे ना तर यावेळेस कुडकुड होत असते. थंडी कमी झाली आभाळ काल काही थेंब सुद्धा पडले पाऊस त्यामुळे एक बुरीचा एक शक्यता असते. तुडतुडे पण आहेत बागेत बऱ्यापैकी आज तुडतुडे बघायला मिळाले. कालच निमार्क आणि साप बुरशीनाशकाची फवारणी घेतली याच्यावरती पण आज मला तुडतुडे परत वाटायला लागलेत. मी इतका उशीरपर्यंत का थांबलोय बागेमध्ये तुम्हाला व्हिडिओ तर दाखवतोय पण अजून एखादी फवारणी घ्यावी लागेल वाटते तुडतुड्यावरती. इथं नाही आहेत पण एका प्लॉटमध्ये वरी मला तुडतुडे तुम्हाला कसे असते दाखवलं चिकटा पडल्यासारखा दिसतो त्या पानावरती चमकतात पानं अशी जी पानं आहेत तिथं. मी का थांबलो आहे आपण जे मधमाशा आणलेत ना सेटिंग म्हणजे ह्याच्यासाठी परागीभवनासाठी त्यातली पेटी या इथं तुम्ही बघा इथं चिंचेखाली ठेवलेली तिचा राडा झाला आज मला 3 मधमाशा चावलीत. इथं त्या कॅरेटवरती ती ठेवली होती पण कुणी आता कुत्रं डुक्कर काही असू शकतं त्याने ती पेटी पलीकडे खाली पाडली आणि पालती झाली होती. म्हणलं ह्यात मधमाशा नाहीत काही की म्हणून मी ती उचलायला गेलो सरळ करायला गेलो ते सगळं डिस्टर्ब झालं आतलं आणि माशा माझ्या पाठीमागं लागल्या. मी आता थांबलोय कारण जरा थोडा अंधार पडला की ह्या शांत होतात आणि अंधार पडल्यावर मग मी त्या ठेवायच्या विचारात आहे. अंधार पडायची वाट बघतोय की आता दिसतंय तुम्हाला मधमाशा आता पण गोंगतात. आता जर मी इथं जरा जवळ गेलो तर माझ्यावर लगे अटॅक करते. त्या आज दिवसभर बिघडलेल्या आहेत त्यांचं घर डिस्टर्ब झालं आहे पूर्ण कदाचित त्या दुसरीकडे जागा पण शोधत असतील पण त्यांना आज मी संध्याकाळी उशिरापर्यंत लागला तरीसुद्धा त्यांना व्यवस्थित आतमध्ये बसवून झाकून त्यांचं झाकण वगैरे तिकडे पडलेलं असतं बघा ते झाकण आहे तिथं ते व्यवस्थित टाकून त्याच्यावर ते बारदाण्याचं पोतं असतं ते करून पुन्हा एकदा ठेवून मग घरी जाणार आहे. त्याच्यासाठी थांबलं. तुम्हाला इतका उशीर काय करतं शेतात तुम्हाला मोहर पण दाखवा म्हणलं काय परिस्थिती आहे आणि सेटिंगची काय पोझिशन आहे तुमच्याकडे काय पोझिशन आहे आंबाबागेत सेटिंगसाठी तुम्ही काय केलं आहे का असं आत्ताच जर हा जो वेळ आहे ना तुम्ही म्हणाल ह्या बागेतून फिरताना तो आम्रगंध असतो ना अप्रतिम असा सुगंध या ठिकाणी आता दरवळतोय आणि तो गंध हलू वाटत नाही. मग मधमाशा काय नाही येणारच की असा सुगंध जर सुटला तर सगळीकडच्या आणि त्याच्यामुळे पण दरवर्षीपेक्षा सेटिंगला थोडासा प्रॉब्लेम वाटतो आहे आमच्याकडं तरी कारण आत्ता हे गच्च भरायला पाहिजे होतं पण अजून कुठंच दिसत नाही आहे. कडाक्याच्या थंडीमुळे आहे याच्यात दिसत नाही का तर दिसतंय इथं हवा हिरवं दिसतंय ते बाजरीच्या आकाराचं वगैरे आत्ता सेटिंग आहे पण अजून तेवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात सेटिंग अजून बघायला मिळत नाही. पुढच्या आठवड्यात वगैरे आपल्याला ते चांगल्या पद्धतीनं पाठीमागचा मोहर गळून जाईल वाळलेला आणि ते सेटिंग आपल्याला छानपैकी बघायला मिळणार. तुमच्यात जरा मोठे पण आहे ह्याच्यात पण कुठं आहे एखाद्या झाडाला वाटाणे एवढं पण आहे एखाद्याला असं बाजरी एवढं आहे एखाद्याला असं मोहरीच्या आकाराचं पण आहे होत आहे. आता ते हळूहळू जशी थंडी कमी होईल तशी त्याची ग्रोथ जी आहे ती व्हायला लागेल. मोठी पण झाड आहेत बघा ही साधारण 8-9 वर्षाची झाड आहेत ही तुम्हाला ही जी लाईन दिसत आहेत त्या पूर्ण आणि हे छोटी छोटी काही राहिलेली परत
भरलेलं पॅकेज वगैरे असं आहे. तर मी आता ते मधमाशा कशा बसवणार आहे वगैरे तुम्हाला नाही दाखवत, कारण मला जर चावल्या आता मी आज तरी कसा पॅक आहे तुम्हाला दाखवतो. कसं दाखवू आता तुम्हाला, हे बघा इतका पॅक होऊन आहे तरी पण बघा. अण्णाचा फोन येतोय, जा चावतील मधमाशा. घेतो फोन आता. ओके बाय. एक दाखवतो तुम्हाला शेवट बंद करतो.